महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासे आता होत आहेत। आज पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार यांनी अजितदादांचे विमान जाणीवपूर्वक क्रॅश करण्यात आले असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे। तसेच त्यांनी या विमान अपघाताबाबत वारंवार तपासाचा ससेमिरा सुरू ठेवलाय। अपघातामध्ये घातपात असण्याची शक्यता बळावत चालली असून अपघातापूर्वी विमान सुरतला का गेले, वैमानिक बदलण्यात का आले, खरोखरच वैमानिकाला वाहतुकीमुळे वेळ झाला का, वैमानिकावर काही काळ झालेली बंदी, वैमानिकाने अपघातापूर्वी मेडे कॉल का दिला नाही, वैमानिकाने अपघातापूर्वी काही मिनिटे प्रतिसाद न देणे, कंपनीने वैमानिकाचा 50 कोटींचा विमा काढणे, हे सर्व मुद्दे गंभीर असल्याने याबाबत आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीबीआय चौकशीचे निवेदन दिले आहे। याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवण्याची तयारी केली आहे। त्यामुळे आता या विमान अपघाताची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भात राजधानी दिल्लीत गृहमंत्री शहा यांची भेट घेतील असे म्हटलं जाते। एकंदरीतच अजितदादांच्या विमान अपघाताचे गांभीर्य वाढू लागले असून उघड होणाऱ्या तपासातून संशय बळावत चालला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।